हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, बरेच जणांना हल्ली हा प्रश्न पडलेला आहे, व्हाय टू लाईट ए लॅम्प. म्हणजे आपण संध्याकाळी देवासमोर दिवा लावतो, तुळशीसमोर दिवा लावतो, किंवा कुठलाही कार्यक्रम उद्घाटनाचे वेळेला पण आपण दिवा लावून उद्घाटन करतो. ते हा दिवा का लावायचा, हा प्रश्न ह्या हल्लीच्या काही मुलींना पडायला लागले. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये त्या गेलेल्या असतात, तिथे तुम्हाला देवापुढे दिवा सुद्धा लावायला एलाव करत नाहीत. ह्याचं कारण म्हणजे तिथे सगळं लाकडी हे असते, लाकडानं बनवलेली सगळी घरं असतात. त्यामुळे तिथे सिक्युरिटीमुळे तुम्हाला दिवा म्हणा, उदबत्ती म्हणा, देवापुढे लावू देत नाहीत. हे झालं कारण. पण आपल्याकडे, आपल्या इंडियात दिवा लावायची पद्धत आहे. आणि आपण काय म्हणतो दिवेला? दीपज्योती परब्रह्म. दीपज्योती परब्रह्म म्हणतो. आता हा परब्रह्म म्हणजे काय? म्हणजे हायर नॉलेज. हे बघा, अंधार आणि उजेड. अंधारातनं उजेडाकडे आपण जातो. आपण ऐकले, असतो मा ज्योतिर्गमय तमसो मा. हे सगळं आपण ऐकलेलं आहे, स्टडी केलेलं आहे. आपण सायंटिफिकली विचार करूया ह्याचा. नो डाऊट हे पूर्वीपासून आलेलं आहे. पूर्वी आपली आई आजी काय म्हणायच्या? संध्याकाळी लक्ष्मी घरात येते, त्यामुळे लक्ष्मी यायचे वेळेला आपण तुळशीपाशी पण दिवा लावायचा, घरात देवापुढे पण दिवा लावायचा. हे पूर्वंपार आपण ऐकलेलो आहोत. पण ह्याला सायंटिफिक कारण पण आहे. आता सायंटिफिक कारण म्हणजे काय? दिवा आपल्याला काय देतो? दिवा आपल्याला उजेड देतो. हे उजेड म्हणजे काय? हे एक एनर्जी आहे, म्हणजे शक्ती आहे. किंवा अग्नी. अग्नीला आपण काय म्हणतो? वन एमंग द पंचभूतास. त्यामुळे अग्नी, सपोज तुम्ही अगदी थंड असताना एक दिवा लावा आणि ते दिवे समोर बसा, काय होते बघा? तुम्हाला गरमी जाणवते का नाही? तर दिवा बंद करून बसलात की थंडी वाजते. त्यामुळे हे सायन्स बिहाइंड इट इज लॅम्प गिव्स अस लाईट, एट द सेम टाइम लाईट गिव्स अस एनर्जी. आता सूर्य उगवल्यावर, सूर्य पण एक सोर्स ऑफ एनर्जी आहे, सोर्स ऑफ लाईट आहे. सूर्य आपल्याला काही देतो, खूप काही देतो. त्याच्यामुळे तरी सगळं काही चाललेलं आहे. त्यामुळे इवन हा दिवा लावणं म्हणजे आपले आयुष्यातला अंधार निघू देत. अंधार रिप्रेझेंट्स अज्ञान, किंवा काही तुमचं दुःख असेल, गरिबी असेल, हे सगळं म्हणजे अंधार. दिवा लावल्यामुळे काय होते? उजेड पडतो. उजेड पडतो म्हणजे काय? ज्ञान तुम्हाला मिळते, लक्ष्मी येते. इन द सेम वे तुमचा आळस जातोय. हे बघा, तुम्ही एक अंधारे खोलीत राहावा आणि उजेडाचे खोलीत या,
हे मी स्वतः केलेलं निरीक्षण आहे. तुम्हाला काय फरक जाणवतो बघा. अंधार खोलीत तुम्हाला काय वाटेल, हो नुसतं पडून राहूया, काही करायला नको असं वाटेल. तर तुम्ही व्यवस्थित छान स्वच्छ सगळीकडनं प्रकाश पडतो खोलीत, अशा खोलीत या. काय वाटते, यू फील एनर्जेटिक. तुम्हाला वाटतं आता हे करूया, आता काम करूया, काहीतरी पुस्तक घेऊन वाचूया, असं तुम्हाला एनर्जेटिक वाटते. त्यामुळे हे आपले दिवा लावण्याचं मेन कारण आहे. बिकॉज इट गिव्स अस एनर्जी, नॉलेज. कार्यक्रमात सुद्धा तुम्ही बघितलंय, आपण कार्यक्रमाचं उद्घाटन करताना काय करतो, आपण दिवा लावतो. एम आय राईट? दिवा लावणं म्हणजे काय, म्हणजे दिवसाची किंवा तुमचे कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता रात्र झाल्यावर उजाडते. उजाडणं म्हणजे काय, दिवसाची सुरुवात होते. इवन पक्षी बघा ना, त्यांना काही आपल्यासारखं लिहायला वाचायला येत नाहीये. उजाडलं की ते त्यांचे कामाला निघून जातात. संध्याकाळ झाली की आपले घरटेत परत येतात. हा नेचरचा नियम आहे. त्यामुळे उजाडणं इज इक्वल टू लाईट, रात्र इज इक्वल टू डार्कनेस. त्यामुळे आपण लाईट लावतो म्हणजे आपले दिवसाची कामकाज चालू होते किंवा तुमचे ते फंक्शनचं उद्घाटन होते. तुम्ही काहीतरी नवीन ज्ञान मिळवता, तुम्ही काहीतरी नवीन एनर्जी मिळवता. हेचे मागचं कारण आहे. ह्याच्याशिवाय तुम्ही बघा ना, देवाची पूजा करा, अगदी स्वच्छ सगळं देवबिव हे करा, दिवा लावा, किती बरं वाटते का नाही मनाला. आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन वाढवायला सुद्धा हवं ते. तुम्ही रात्रीच्या वेळी दिवा लावून ठेवा आणि ते दिवेकडे बघत राहावा आणि मेडिटेशनला लागा. तुमचे मनातले सगळे नको ते विचार निघून जातील. सगळे नको ते विचार निघून जातील. कित्येक वेळा आपलं काय झालंय हल्ली माहिती आहे का, पूर्वज पारंपरिक जे काही करत होते तर सगळं चुकीचं, आणि जे काही आपण करतो तर बरोबर, असं विचार करायची सरणी चालू झालेली आहे. तर एस्पेशली फॉरेन कंट्रीजमध्ये फॉलो करतात, म्हणजे आपण अगदी ब्लाइंडली तर फॉलो करतो. ओके, तिथे ते का तुम्हाला अलाउ करत नाही, तिथे त्यांचं सगळं लाकडानं बनवलेलं आहे, घरच लाकडानं बनवलेली आहेत. त्यामुळे तिथे तुम्ही दिवा लावलात, कुठे काही अनुचित प्रकार घडला, तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंट्स मे हॅपन. म्हणून तिथे ते तुम्हाला देवापुढे दिवा लावायला किंवा इवन उदबत्ती लावू देत नाही. पण आपल्याकडे काही तसं नाहीये. किंवा तेही हवं ते तुम्ही झोपताना दिवा शांत करू शकता. हे बघा, शब्द सुद्धा आपण कुठले वापरतो. आपण दिवा विझवतो म्हणत नाही, दिवा शांत करतो म्हणतो. म्हणजे आपल्याकडे दिवेला किती खूप खूप असं रिस्पेक्ट दिलेलं आहे. आपण दिवेची पूजा करतो. एम आय राईट? दिवेची अमावास्या वगैरे ऐकलंय ना. का करतो हे, म्हणजे हेच कारण आहे, दीपज्योती परब्रह्म. दिवा म्हणजे परब्रह्म आहे. तो आपल्याला नॉलेज देतो, तो आपल्याला ज्ञान देतो, तो आपल्याला एनर्जी देतो. आपले आयुष्यातला अंधार नाहीसं करून तो आपल्याला उजेड देतो, आपल्याला सुख देतो, आपल्याला शांती देतो. आपल्याला तो
असत्यातनं सत्याकडे यायला शिकवतो. सत्य का म्हणजे तुम्हाला उजेडात सत्य जे काही आहे तर दिसते. त्यामुळे ही सगळी कारणं आहेत दिवा लावणे मागे. त्यामुळे हे काही उगीच पारंपरिक आले म्हणून आपण करतो असं नाहीये. आपल्या मनाला बघा ना तुम्ही किती प्रसन्न वाटते. त्यामुळे हे सगळे कारणांसाठी आपण देवापुढे दिवा लावतो. अच्छा, हॅव ए गुड डे.